नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पवित्र पोर्टल 2026 शिक्षक भरती. अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते की रोस्टर कधी कंप्लीट होणार आणि आपल्याला जाहिराती कधी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि रोस्टर मोस्ट ऑफ द संस्थेचे कंप्लीट झालेले आहे. ज्या संस्था त्रुटीमध्ये आढळल्या होते त्यांची रोस्टर अजूनही कंप्लीट व्हायचे आहे मित्रांनो. आणि येत्या 10 ते 15 दिवसात आपल्याला म्हणजे फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये आपल्याला प्रेफरन्सेस बघायला मिळतील राउंड फर्स्टसाठी, फेज फर्स्टसाठी. पण मित्रांनो, यामध्ये एक अजून आतापर्यंत तुम्ही खूप धीर धरत आलेले आहे, पुन्हा सफर पण केलेलं आहे तुम्ही आणि पुन्हा एक गोष्ट अशी लक्षात येत आहे किंवा ऐकण्यात येत आहे की ह्या राउंड फर्स्टमध्ये किंवा फेज फर्स्टमध्ये 11वी-12वीच्या जागा येणार नाही आहे किंवा काहीशा प्रमाणातच ते येणार आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणसाल की मॅडम तुम्हाला ह्या गोष्टी कुठून माहीत होतात किंवा अजूनपर्यंत शासनाचा कोणताच पत्र या शासनाची कोणती सूचना याबाबत आम्हाला मिळालेली नाही आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षापासून म्हणजे आता हा माझा 3रा वर्ष आहे. 2 वर्ष ऑलरेडी मला गव्हर्नमेंट जॉबमध्ये झालेले आहे आणि आमच्या आजूबाजूच्या जेवढ्या पण संस्था आहे किंवा आमची स्वतःची संस्था आहे यामध्ये पण भरपूरशा अशा वॅकन्सीज आहे आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत होत असतात. आणि अजूनपर्यंत शासनाने याबद्दल कोणती सूचना किंवा कोणतंच पत्र जारी केलेलं नाही आहे. पण जेव्हा आजूबाजूच्या संस्था किंवा आमच्याकडच्या संस्थांनी रोस्टर कंप्लीट करायच्या वेळेस 11वी-12वीचं रोस्टर जे आहे ते कंप्लीट झालेलं नाही आहे. फक्त माध्यमिकचंच रोस्टर कंप्लीट झालेलं आहे आणि असं सांगण्यात आलंय की 11वी-12वीच्या जागा या भरतीमध्ये म्हणजे ह्या राउंडमध्ये होणार नाही आहे. तो जो नेक्स्ट राउंड असणार आहे त्यामध्ये 11वी-12वीची भरती होणार आहे. मग यामागचं कारण काय आहे? तर यामागचं कारण असं आहे की 11वी-12वीच्या शिक्षकांचं समायोजन अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक 11वी-12वीचे आहे. आधी या सगळ्यांचं काय होणार मित्रांनो, समायोजन होणार आणि त्यानंतर राउंड 2 मध्ये काय होणार, राउंड 2 मध्ये आपल्याला 11वी-12वीच्या जागा बघायला मिळणार आहे. तर ह्या भरतीमध्ये म्हणजे शासनाचा पत्र किंवा शासनाची सूचना कधीपर्यंत येईल याबाबत तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर या गोष्टीबाबत किंवा या सूचनेबाबत शासनाकडून किंवा पवित्र पोर्टल थ्रू न्यूज मिळेल की 11वी-12वीच्या वॅकन्सी फार कमी येतील किंवा सूचना मिळणार पण नाही. 11वी-12वीच्या जागा येतील पण फार कमी येतील. मग आता तुमचं म्हणणं असेल मॅडम की जे हाय स्कोरर आहे किंवा ज्यांना 9वी ते 12वी साठीच ॲप्लिकेबल आहे, मग अशा उमेदवारांचा खूप नुकसान आहे. तर हो, खूप नुकसान आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही आत्ताच शांतपणे या गोष्टीवर विचार करा की तुम्हाला माध्यमिकपर्यंत 10वी पर्यंत तुम्हाला जॉइनिंग घ्यायची आहे की तुम्हाला सेकंड राउंडसाठी 11वी-12वी साठी थांबायचं आहे. मग आता आम्हाला फर्स्ट राउंडमध्ये 11वी-12वीच्या वॅकन्सीज नाही येणार आणि सेकंड राउंडमध्ये 11वी-12वीच्या वॅकन्सीज येणार. तर हे आमच्यासोबत अन्याय होईल असं पण तुमचं म्हणणं येईल. तर अन्याय शासन नाही करणार. काहीतरी त्याच्यावर उपाययोजना तुम्हाला नक्कीच सुचवणार किंवा ज्या सूचना निघतील त्या क्लिअर कट निघतील की अशा असल्यामुळे ह्या जागा आल्या नाही आणि त्या पुढच्या भरतीत जागा नेक्स्ट राउंडमध्ये जागा तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्यावेळेस बहुतेक तुम्हाला पुन्हा चान्स देण्यात येईल की तुम्ही 11वी-12वी साठी अप्लाय करू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती
शासनानुसार नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर याबद्दल सूचना येईल, की 11वी-12वीच्या व्हॅकन्सीज येणार आहे की नाही किंवा किती प्रमाणात येणार आहे हे तुम्हाला नक्कीच कळवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला या गोष्टीवर विचार करायचा आहे, की जर 11वी-12वीच्या व्हॅकन्सीज नाही आल्या, तर आपल्याला कोणता पाऊल उचलायचं आहे, आपल्याला किती प्रेफरन्स द्यायचे आहे, आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये प्रेफरन्स द्यायचे आहे की नाही. कारण की जर ते शेवटी एक बिंदू एक नामावली असा आहे, म्हणजे एक पद एक बिंदू अशी भरती आहे आणि जर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्ट झाला किंवा जॉईनिंग घेतली तर तिथेच तुमचं काय होतं, जे प्रोसेस आहे सगळी थांबेल आणि नेक्स्टमध्ये तुम्हाला चान्स मे बी मिळू शकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. काही काही लोकांचं असते की मॅडम आम्हाला शासन निर्णय पत्र अजून आले नाही किंवा माहिती कुठून आली किंवा काही असे फालतूचे कमेंट्स मला टाकू नका. जर रिलेव्हंट क्वेश्चन किंवा प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच मला पाठवा. आणि ह्या गोष्टी सगळ्या मला गव्हर्नमेंट टीचर असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होते आणि त्यावरूनच मी व्हिडिओ बनवत असते. म्हणजे काही माहिती नाही आहे आणि व्हिडिओ बनवत आहे असातला भाग नाही. सगळ्या गोष्टींची माहिती मिळते आणि ती माहिती सूचनानंतर येते. माहिती आम्हाला आधी मिळून जाते, कशा ना कशा मार्फत मिळून जाते. त्यामुळे आम्ही काय करत असते, तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून ह्या गोष्टी सांगत असते. मग काहीतरी त्यामध्ये चेंजेस आले तर तुमचं म्हणणं असते की मॅडम तुम्ही असं म्हटलं होतं. नाही, माहिती मिळाल्याशिवाय मी कोणताच व्हिडिओ बनवत नसते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि अशाच नवीन नवीन पवित्र पोर्टल थ्रू माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण की अजून उमेदवार ही गोष्ट माहीत नसेल, त्यांना माहिती असू द्या, जेणेकरून ते आधीपासून विचार करतील काय करायचं काही नाही. आणि जर असं खरंच असा शासनाकडून निर्णय आला तर त्याला तुम्ही अपोज सुद्धा करू शकता. कारण की शासन काय कुठे तुमचं नुकसान करणार नाही आणि स्वतः पण आपण आपलं नुकसान होऊ देणार नाही. तर या गोष्टीवर विचार नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. अशा सगळ्या नवीन नवीन माहितीसाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.